ती वाईट शक्ती एवढी माझ्यावर हावी झाली होती, की मी घरात बसलीये तर मला असं वाटतं कुणीतरी माझ्या बाजूला येऊन बसलंय. अचानक कधी माझ्या घरात असं मी बघते तर मला असं वाटतं गॅस चालू आहे. तर कुणीतरी झपकन असं जातंय, कुणीतरी मला ढकलतंय. नमस्कार, मी वैशाली. आज एक वेगळा अनुभव मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांसमोर घेऊन आली आहे. पण हा अनुभव मला तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी नॉक नॉक एंटरटेनमेंट या चॅनलने संधी दिली म्हणून मी त्यांचे खरंच खूप खूप आभारी आहे. काही गोष्टी अशा असतात ना, की त्यावर आपण विश्वासच ठेवत नाही. पण नियती असं काय घडवून आणते, की आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो. मी मूळची अलिबागची. माझे आजोबा नाटककार होते, पप्पा संगीतकार आहेत. आणि त्यांचं बघत-बघत मी नाटकात वगैरे मला काम करण्याची इच्छा पण निर्माण झाली. आणि मग हळू मी एकांकिका, दीर्घांक, डॉक्युमेंटरी, राज्यनाट्य, मग प्रोफेशनल नाटकं अशी मी नाटकात म्हणजे सुरुवात झाली माझी आणि हळू मग सीरियलमध्ये पण माझं पदार्पण झालं. पण बऱ्याच दिग्गजांचा मला खूप छान सपोर्ट होता. बऱ्याच दिग्गज कलाकारांबरोबर मी छान काम पण करत होते आणि आयुष्यात असं अचानक आकस्मिक गोष्टी घडतात ना, त्याप्रमाणे माझं आकस्मिक लग्न सुद्धा झालं आणि तारेवरची कसरत सुरू झाली. मला वाटलं होतं, की लग्न झालं म्हणजे आता सुरळीत संसार माझा चालू होईल. पण नाही. चालू झाला तो नवीन खेळच. लग्नानंतर 15 दिवसांनी मला माझ्या मीरा रोडच्या घरात माझा गृहप्रवेश झाला. त्या घरात मी एकदा प्रवेश केल्यानंतर कुठेतरी मला निगेटिव्हिटी जाणवत होती. पण मला असं वाटलं, की चला कारण लग्न झाल्यावर डायरेक्ट मी 3-4 दिवसांनी शूट माझं चालू होतं. मी रात्री अपरात्री यायची. त्यामुळे मला असं वाटायला लागलं होतं, की माझ्या अंगावरची हळद अजून उतरली नाहीये आणि मी बाहेर जास्त फिरते. त्यामुळे कुठेतरी मला हा त्रास जाणवत असेल. असं वाटलं होतं म्हणून मी ना कोणाशी या गोष्टी शेअर केल्या नव्हत्या. पण खरंच या काहीतरी वेगळंच म्हणजे जाणवायला लागलं होतं मला आणि असंही होतं, की माझं लग्न झालंय. माझ्या म्हणजे लाईफमध्ये काहीतरी सगळं वेगळं होत होतं. अशा 2 लोकं अशी होती, व्यक्ती होत्या, की त्यांना ते म्हणजे चांगलं वाटत नसेल कदाचित आणि त्यांनी पूर्ण प्लॅनच केला होता, की या मुलीला या घरातून बाहेर हकलवायची किंवा या जगाच्या बाहेर टाकून द्यायची. लिटरली असं घडलं आणि त्याच्या म्हणजे स्टोरीज अशा माझ्या आयुष्यात घडत गेल्या. मला असं ना म्हणजे 4 जुलैला माझ्या घरात पूजा होती. 4 जुलै 2010 ला. छान असं आणि सगळे पाहुणे-रावळे होते. छान पूजा वगैरे चालू होती. झाली व्यवस्थित अगदी. पण संध्याकाळी म्हणजे रात्री 12 नंतर ना मला काहीतरी वेगळं जाणवत होतं त्या घरामध्ये. पण मी विचार केला माझी फॅमिली पण होती, की ठीक आहे आपण कोणाला सांगून उगाच डिस्टर्ब करू नये म्हणून मी काही बोलले नाही. पण मला असं वाटत होतं कुणीतरी असं खेचतंय मला, घराच्या बाहेर फेकतंय असं. लिटरली असं 2-3 वेळा झालं. म्हणजे मी लिटरली सोफ्यावर बसली आहे आणि अचानक मला तिथे कोणी नव्हतं हॉलमध्ये. सगळे बेडरूममध्ये वगैरे होते. मी आले थोडा रिलॅक्स म्हणून बसले. पण मला कुणीतरी असं धक्का मारल्यासारखं वाटलं मला. पण मला असं वाटलं, की ठीक आहे चला यार काहीतरी थकाव होता. म्हणून असं म्हणजे थकल्यामुळे वगैरे असं वाटलं असेल. पण नाही, काहीतरी वेगळं होतं. पण त्यावेळेस मी घाबरून झोपी गेले. असं बरेच दिवस गेले, बरेच कालावधी निघून गेला. माझी मम्मा म्हणजे माझी सासू फॉरेनला राहते. तर त्या पण महिन्याभरानंतर गेल्या फॉरेनला. नंतर मी आणि माझा नवरा आम्ही दोघंच त्या घरात राहत होतो. पण माझा नवरा सकाळी जायचा, रात्री यायचा. पण दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी एकदा गेल्यानंतर ना, माझं कसं त्यानंतर मी सीरियल वगैरे थोडा-थोडा कमी करत गेले होते. म्हणजे थांबवलं होतं. नाटकाच्या रिहर्सल्स वगैरे चालू होत्या माझ्या त्यावेळेस आणि माझं एक नाटक चालू होतं त्यावेळेस शिर्डीत आले साईनाथ म्हणून. खूप सुंदर नाटक होतं आणि नाटकाच्या म्हणजे तो एक नाटकाचा हे चालूच होता शो आणि दुसरं नाटक मला मिळालं होतं. त्या नाटकाच्या मी रिहर्सलला जाणं वगैरे माझी सुरुवात झाली. पण अचानक असं व्हायला लागलं ना, की मी तयार व्हायचे आणि मी निघायला जायचे तर कुणीतरी मला खेचतंय. मला असं फेकून देतंय. असं वाटायचं मला. म्हणजे असं खूप दिवस असं होतंय. पण मी एवढा इग्नोर करत गेले. तर कुणावर ह्या गोष्टी मी शेअर करेन. कारण कसं असतं, आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि खरं सांगते माझाही या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण काही कालावधी गेला. माझं तर पूजा, अर्चा, वाचन वगैरे माझं चालू होतं. कारण ते परंपरेनुसार आपण घरातून आपल्या शिकवण पण असते आणि एक आपण देव मानतो.
म्हणून कुठेतरी एक मला समाधानही होतं की चला अशा गोष्टी नाहीयेत, इट्स ओके, होऊन जाईल काय ते. पण नंतर नंतर मग मी रात्री ना, माझे मिस्टर कामावरून लेट वगैरे यायचे. त्यावेळेस असं मला वाटायचं की रात्री 12 वाजल्यानंतर ना, मी अशी बसलीये सोफ्यावर छान. असं बऱ्याच वेळा घडलं हं. अशी बसलीये, कुणीतरी झपकन जातंय, कुणीतरी आवाज करतंय बाहेर, कुणीतरी दरवाज्यावर धड-धड, धड-धड, धड-धड असं काही कालावधीमध्ये घडत होतं. तरी पण मी इग्नोर करत होते. म्हणले नाही हे काहीच नाहीये. पण ना मी घाबरायचे. लिटरली मी माझा 2 बीएचके फ्लॅट माझ्या बेडरूम मधल्या वॉशरूममध्ये जायला सुद्धा मी घाबरत होते. मी माझ्या म्हणजे माझ्या नवऱ्याला सांगायचे. तो मला म्हणायचा, "काय डरपोक आहेस?" त्याला मी काही गोष्टी शेअर करते. "अरे मला भीती वाटते यार. एकटीने मी राहू नाही शकत." पण त्याला असं वाटतं, "काय ही वेडी मुलगी आहे. एवढ्या मुली राहतात. तुला काय प्रॉब्लेम आहे?" असं आमचे संवाद व्हायचे. पण लिटरली मी ना रात्री असं वॉशरूमला वगैरे जायचं वाटलं, तर मी त्याला सांगायचे, "तू गाणं बोल ना जोरजोरात घरात. मी वॉशरूमला जाऊन येते. मी फ्रेश होऊन येते." या मला पाणी प्यायला पण जायचं असेल बेडरूममध्ये मला किचनपर्यंत जाईपर्यंत मी जोरजोरात गाणी बोलत जायचे लिटरली. म्हणजे असं माझं एक भयानक वातावरण त्या घरात निर्माण होत होतं. 2011ला म्हणजे माझं नाटक हे चालू होतं. माझे प्रयोग चालू होते. पण ना मी खूप अस्वस्थ वगैरे व्हायची. 2011 सुरू झालं होतं आणि माहिती नाही का पण मी खूप अस्वस्थ वगैरे स्वतःला फील करत होते. मला खूप आतल्यात त्रास होत होता. म्हणजे मला ना कुठे जायची इच्छा व्हायची नाही. कोणी काय बोलत तर "ए चल मी नाही येत आहे." मला असं व्हायला लागलं. म्हणजे पूर्ण असं वेगळं काहीतरी जाणवत होतं. आणि माझा जो नाटकाचा प्रयोग होता बोरिवलीमध्ये होता. मी नाटकाला गेले आणि माझा नाटकाचा प्रयोग झाला. छान सुंदर झाला खूप प्रयोग. आणि मी ना असे बाहेर येऊन थिएटरच्या आपल्या बोरिवली प्रबोधनकार ठाकरे मी बाहेर येऊन बसले. तर माझ्या नाटकामध्ये एक काकू काम करत होत्या. छान कॅरेक्टर होत्या. वय वर्ष त्यांचं त्यावेळेस 70 होतं. तर त्या मला येऊन असं एकदम खूप वयस्कर आल्या माझ्या बाजूला बसल्या. मला वाटलं, "बेटा काय होतंय तुला? तू आजकाल बघते मी तू अस्वस्थ अस्वस्थ फील करतेयस आणि मी बरेच दिवस बघते तुझं मन नाही लागत आहे. तू एकदम छान जॉली हसून खेळून राहणारी मुलगी शांत शांत राहतेस, कोपऱ्यात राहते, चिडचिड निर्माण होते असं का?" म्हणले, "काकू माझा ना थोडासा प्रॉब्लेम झाला माहिती नाही का?" ती मला एवढंच बोलली. "मला माहितीये काय झालंय." मी दचकले, हे काय? ह्यांना कोणी काय सांगितलंय? मला म्हणतात, पण एक माझी अट आहे." म्हणले, "हां, बोला ना काकू काय झालं?" "चल आपण तिथपर्यंत जाऊ चालत." आणि त्यांनी मला चालत नेला. 7:30 वाजले होते संध्याकाळी. मला म्हणतात, "मला तुझ्या घरी यायचंय." म्हणले, "नाही हो, आता कुठे घरी? वेड्यात का तुम्ही? विरारला राहिलाय. मी आता कुठे तुम्हाला घेऊन जाऊ?" म्हणतात, "नाही, मला यायचंय." म्हणले, "काकू प्लीज हट्ट घेऊ नका. आपले 2 दिवसांनी प्रयोग आहे ना, त्याच्या आधी मी तुम्हाला घेऊन जाईल. सकाळचा प्रयोग आहे. झाला की आपण माझ्या घरी जाऊ." तर म्हणतात, "ठीक आहे, पण तोपर्यंत तू स्वतःला सावध म्हणजे सावधान राहा. स्वतःला जरा जपून सगळं पुढचं कर काम वगैरे 2 दिवस." म्हणलं, "ठीक आहे. पण माझी एक अट आहे, मला तुला ना वडापाव द्यावे लागतील." मी शॉक झाले. म्हणलं, "हो असंच ना वडापावच खायचं? चला मी आता देते तुम्हाला." तर म्हणतात, "नाही नको. तू त्या दिवशीच मला देशील." म्हणलं, "ठीक आहे आणि काळजी करू नको." आणि त्याने माझ्या डोक्यावर असा हात ठेवला आणि माहिती नाही हात ठेवल्यावर ना एक वेगळी अशी भणभण म्हणतात ना म्हणजे अशी एकदम वेगळं काहीतरी मुंग्या टाइप माझ्या डोक्यावर असं झालं मला. पण मी म्हटलं ठीक आहे काहीतरी होत असेल आणि मी घरी गेले छान. पण थोडंसं भयानक वाटतच होतं. गेले मी फ्रेश वगैरे झाले. मी जरा जप वगैरे केला, छान बसले. 2 दिवस माझे कसेबसे गेले. पण एक अस्वस्थ फील माझं होणं काय थांबत नव्हतं. नंतर माझा पुन्हा प्रयोग होता शिवाजी मंदिरला. प्रयोग माझा सकाळचा होता. प्रयोग झाला. आम्ही दुपारी 2-2:30च्या दरम्यान फ्री झालो. मग मी त्यांना म्हणाले, "काकू तुम्हाला घरी यायचं होतं ना, चला आपण माझ्या घरी जाऊ. पण मला बोरिवलीचाच वडापाव पाहिजे." म्हणले, "ठीक आहे चला मी देते तुम्हाला." आणि संध्याकाळ म्हणजे आम्ही बोरिवलीपर्यंत येईपर्यंत गप्पा-टप्पा होईपर्यंत संध्याकाळ झालीच होती. गेलो तिथून मी त्यांना सांगितलं, "तुम्ही ते बसा मी जाऊन येते." आणि तो प्रबोधनकार ठाकरेच्या समोरचा वडापाव, ते त्यांना 4 वडापाव खायचे होते. ते मी घेऊन आले आणि आम्ही घरी गेलो. संध्याकाळ झाली होती. छान मिरवला. घरात जसं ते ना म्हणजे बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो माझ्या, त्याने घरात मला म्हणतात, "मला आधी एक वडापाव खायचा आहे." म्हणलं, "काय लहान बालिशपणा आहे." म्हटलं, "घरी चला ना, चहा वगैरे देऊ मस्त आपण गप्पा मारू." म्हणत, "नाही." पण त्यांच्या ना डोळ्यामध्ये एक वेगळंच हे होतं. म्हणजे ठीक आहे, त्या खाली बसल्या माझ्या बिल्डिंगच्या खाली. तिथे एक वडापाव खाल्ला आणि आम्ही गेलो. मी 5th फ्लोअरला राहते. गेले मी, लॉक ओपन केलं आणि जसं मी आतमध्ये गेले, मला वाटलं 2 मिनिटं थांब. म्हणलं, "काय झालं?" तर "थांब." मी थांबले. मी खरंच दचकले होते. आता काय नवीन स्टोरी होतीये. आणि माझ्या मागून आल्या. मला "तू साइडला हो." मला वाटलं मला काहीतरी वेगळं जाणवतंय. म्हणले, "काकी काही नाहीये, बसा तुम्ही काकू बसा." आणि मग बसल्या. त्यांना पाणी, "मला पाणी नकोय तुझ्या घरचं. माझ्याकडे बॉटल आहे, मी त्यातलं पाणी पिईन." पाणी वगैरे प्यायला आणि नंतर ना पूर्ण त्या मला वाटतं, "तू बस इथे, मला जरा घर फिरायचंय." म्हणलं, "ठीक आहे बसा."
बसल्या त्या आणि सॉरी मी बसले आणि मग पूर्ण त्या घर फिरल्या छानपैकी आणि बसल्या मला आणि त्या वेगळ्याच काहीतरी मला म्हणतात तुझं देवारा हे आहे ना तिथे तिथे मी जाते. म्हणलं ठीक आहे देवघरच्या इथे चला. आम्ही गेलो बाजूचाच हे होता रूम माझा. आम्ही गेलो बसलो. मला म्हणतात तुझ्या घरी तू पूजा कशी करतेस? म्हणलं नॉर्मल. म्हटलं ठीक आहे मला एक काम कर मी उद्या पुन्हा ह्याच टायमिंगला येते. बरोबर रात्री 8 वाजता. म्हणलं ठीक आहे या उद्या तसंही आराम आहे काही काम नाहीये या तुम्ही. आणि त्या म्हणल्या ठीक आहे. त्यांनी त्यांच्या बॉटलमधलं मला पाणी दिलं. मला वाटतं हे पाणी पी तुला रिलॅक्स फील होईल. पाणी वगैरे पिलं. हे सगळं माझ्यासाठी म्हणजे वेगळंच काहीतरी होतं. आणि ते सगळं झाल्यावर मग त्या बोलल्या मला, "तू वडापाव आणलेस ना ते मला दे." म्हणलं, "हो ते 3 आहेत. एक खाल्लात तुम्ही घ्या. चहा बनवू का?" "नाही." मी म्हणले, "काही नाश्ता वगैरे अजून मागवू का?" म्हणतात, "काही नाही. तुझ्या घरी पाणी पण प्यायचं नाही." ते मला पण वडापाव त्यांनी काय माहिती पिशवी घेतली, पूर्ण घरभर फिरवली. मला म्हणतात, "मी निघते." आणि टिचकी वगैरे मारली अशी आणि निघून गेल्या त्या. म्हणलं, "तुम्हाला कळेल का?" बोलतो, "प्लीज मला कळेल मी जाईन व्यवस्थित." अशा म्हणून त्या निघून गेल्या. मी शॉक होते, हे सगळं काय चाललंय? कारण एखाद्या आपल्याकडे अतिथी येतो त्यावेळेस आपण पाहुणचार होतो, नॉर्मल गप्पा-टप्पा होतात, पण असं काहीच घडलं नव्हतं. त्याच्यानंतर दुसरा दिवस तो रात्री कशीबशी मी काढली. माझा नवरा रोज रात्री लेट यायचा, बिचारा यायचा, जेवायचा, झोपायचा, त्याचं त्याचं काम करायचा जे काय आहे ते. आणि तो मला बोलायचा पण, "तू ओके आहेस ना?" म्हणलं, "हो, मी ओके पण काहीतरी वेगळं जाणवतं यार मला." म्हटलं, "काय नाही गं, तुझ्या तसं तू घाबरतेस ना एकटी राहायला म्हणून तुला भ्रम असेल काहीतरी." म्हणले, "ठीक आहे." आणि त्याच्यानंतर ना मला बरोबर दुपारी 12 वाजता माझा दरवाजा वगैरे बंद फ्लॅटचा. मी बसलीये छान असं शांत बसलीये. ब्लॅक टी घेत होते, छान बसलीये. आणि अचानक दरवाज्यावरनं धड, 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 धड. मी घाबरले म्हणले हे काय? कारण बेल वगैरे वाजवेल ना कोणीतरी. दरवाजा उघडला तर कोणी नाही. पुन्हा मी बंद केला आणि पुन्हा बसले. पुन्हा धड, 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 धड चालू. मला खरंच माझी हे झाली की यार काय घरात चाललंय? असं झालं मी दरवाजा मग म्हणजे सेफ्टी डोअर होता. आतला डोअर ओपन ठेवला आणि बसले. तर ना मला एक अशी सावली दिसली. दुपारच्या वेळेस हां, सावली दिसली. तर मला असं वाटलं उजेड येतोय तिथून कोणतरी गेलं असेल त्याची सावली. म्हणून मी इग्नोर केलं. मी बसले पण मला काही घरात राहवत नाही. म्हटलं काय करू? म्हणून मी फटाफट कशीबशी रेडी झाले, लॉक केला दरवाजा आणि खाली जाऊन बसले बिल्डिंग खाली. असं करत टाईम म्हणजे कसाबसा टाईम घालवत होते मी. संध्याकाळचे 5 वाजले. मी मार्केट वगैरे गार्डन इकडे असे फिरत होते. बरं कारण काकी येणार होत्या 8 वाजता. तर मग मी 6:30 ला घरी आले. मस्त अंघोळ केली, फ्रेश झाले, दिवाबत्ती केली, दरवाजा ओपन सगळ्या खिडक्यावर ओपन ठेवल्या. स्वामींचा जप लावून बसले. म्हणले बघू शांतता काय. बरोबर 8ला 5 मिनिटं असताना माझ्या घरात काकू आल्या. आल्या मला म्हणतात, "मी अगरबत्त्यांची 5 पाकिटं घेऊन आली आहेत." चांगली अशी मोठी-मोठी होती पॉकेट्स. आणि त्याच्यानंतर मला म्हणतात, हे मला पाहिजे, पंचपाळ आणि तामण पाहिजे." म्हणले, "हो काय पूजा वगैरे करताय का?" माझ्या मिस्टरांना काय बोलले नाहीये. "काय चाललंय?" म्हटलं. म्हणतात, "तुला जगायचं की मरायचं तेवढं मला सांग." म्हणले, "अशा काय म्हणताय तुम्ही? ऑफकोर्स मला जगायचंय, मला खूप मोठी अभिनेत्री व्हायचंय, मला पुढे जायचंय." असं आमचं ना म्हणजे संवाद चालू होते. मला म्हणतात, "मला फक्त पाळत पाणी घेऊ दे." त्या फ्रेश झाल्या आणि मी त्याला माझ्या देवघरात काकूंना घेऊन गेले त्यांना. तामण दिलं आणि पाणी वगैरे आणून दिलं सगळं. त्या बसल्या. मला म्हणतात, "तू चेंज कर आणि बस." म्हणलं, "ठीक आहे." मी पण फ्रेश झाले, चेंज केलं आणि बसले. त्यांनी त्या सगळ्या अगरबत्त्या नाही, नाही बोलून तुम्हाला सांगू म्हणजे 5 ते 6 पुढे असतील. आता मला नीटसं हे नाही होतंय. अशा एवढ्या चांगल्या अगरबत्त्या घेतल्या, त्या पेटवल्या पुढं. थोड्याशा इथे, थोड्याशा इथे आणि तामण ठेवलं असं. त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलं त्यांनी आणि तुम्हाला माहितीये ज्यावेळेस आपण अगरबत्त्या जर आपण ते हे टाकू अगरबत्त्याचं जे असतं ते, तर ते पाण्याखाली जायला पाहिजे ना. तर हे पूर्ण सुकं ओलं व्हायला पाहिजे, पण हे ओलं नाही झालं. पूर्ण तरंगत होतं आणि पूर्ण सुकं होतं आणि पाणी तर पूर्ण भरलेलं होतं. हे काय? तर मला म्हणतात, "हे बघ काय चाललंय." आणि सगळं असं ना आता मध्ये सगळं पडतंय, पण ते मध्ये नव्हतं. पूर्ण असं साईडला हे झालं होतं, पण सुकं होतं पाण्यामध्ये असून सुद्धा. ते पाहून मी शॉक झाले. त्यांनी माझ्याकडे नजर दिली. मला म्हणतात, "वर्षभराच्या आत तू आणि तुझा नवरा वेगळं होणार." म्हणले, "काय वेड्या-बिड्या झालात का? असं काय पण बोलू नका." मला वाटलं काहीतरी चांगलं म्हणाल, आशीर्वाद द्याल चांगला. पण नाही. मला म्हणतात, ठीक आहे, हे राहू दे असं. मी सगळं विसर्जन वगैरे करते." म्हणलं, "ठीक आहे." त्यांनी त्यांचं मी बाहेर गेले तोपर्यंत त्यांनी त्यांचं काय-काय सगळं गोळा केलं ते. बाहेर बसले. म्हणले, "काकी आता तरी चहा वगैरे घ्याल का?" "हो." मला ब्लॅक टी बनव." म्हणलं, "ठीक आहे." मग पाणी आणि ब्लॅक टी घेतली त्यांनी आणि मी दोघांनी गप्पा मारत बसलो. मग त्यांनी मला म्हणले, "नक्की काय हा प्रकार आहे? नक्की झालंय काय?" तर मला म्हणतात,
हे घर खूप वर्षापासून बंद होतं का? म्हणलं हो, खूप नाही बारी-बारी 2 ते 3 वर्ष असेल कदाचित. तर म्हणतात कन्फर्म सांग. म्हणले हो 2 वर्ष पकडून चला. म्हणतात ह्या घरात ना कुणी राहत होतं का आधी? म्हणले हो माझ्या मम्माने माझी मम्मा बाहेर होती, माझे मिस्टर पण बाहेर होते. तर हे घर माझं बंद होतं बरीच वर्ष आणि नंतर म्हणजे कोणाला तरी रेंटवर दिलं होतं 2 का 3 वर्षापूर्वी. पंजाबी माणूस त्या घरात राहत होता. तर ते म्हणाले ठीक आहे. नाही इथे खूप असं ना वाईट शक्तींचा वास आहे तुझ्या घरात. तुम्हीच सांगा आता असं सांगितल्यावर कोणी शांत बसेल का? माझी फुल टरकली. म्हणजे जे काय कुठे हे होतं ना मी घाबरलेच पूर्ण. मी म्हणलं ठीक आहे बरं आपण आता काय बोलू नको रात्र व्हायची वेळ आली आहे. मी किती वेळ आता एकटी राहणार आहे मला माहिती आहे कारण का नवऱ्याला वेळ जाणार आहे. असं झालं. तो म्हणाला ठीक आहे तू काळजी घे. त्यांनी काय त्यांच्याकडे अंगारा होता तो लावला. खरं सांगते मी ह्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नव्हता. पण हा अस्वस्थपणा जो वेगळा म्हणजे जे म्हणतात ना निगेटिव्हिटी आजूबाजूला भटकत होती सगळी, त्याचा जो मला त्रास होत होता ना, तो मला जाणवायला लागला होता. आणि मी खरं सांगते तुम्हाला, मी एवढी छान नाटकात म्हणजे बरीच एका वेळी 2-2, 3-3 नाटकं चालू होती. मी हौशी नाटकांचे प्रयोग पण करायचे. माझ्या सीरियल चालू होत्या. अचानक सगळं ना बंद, 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 बंद होत आल्या. प्रयोग नाटकाचे कमी होत गेले. म्हणजे असं ते जाणवत होतं. म्हणजे ही निगेटिव्हिटी कुठेतरी मला त्रास देत होती, हे मला जाणवायला लागलं होतं. काकू निघून गेल्या. त्याच्यानंतर बराच मी माझ्या नवऱ्याला फोन केला, की "अरे कुठे आहेस तू? बराच किती वेळ लागणार आहे?" तो म्हणतो, "नाही मला आज लेट होईल." आणि मी घरात खरं सांगते जेवण वगैरे काही बनवलं नव्हतं. मी लिटरली घरात लॉक केलं आणि खाली वॉचमॅनच्या इथे जाऊन अशी खाली बसले. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला तरी मी एकटीच खाली बसले. मला म्हणजे वॉचमॅनने विचारलं, "मॅम तुम्ही खाली का बसलात?" म्हणले, "नाही मला आज असं थोडंसं हे होतंय, तब्येत डाऊन आहे, मिस्टरांची वाट बघते." 1-1:30च्या दरम्यान माझा नवरा आला. मला वाटलं, "बेटा तू इथे खाली का बसली म्हणले, "नाही अरे असंच थोडंसं." "ठीक आहे चल घरी चल." म्हणले, "अरे मी जेवण नाही बनवलं." म्हटलं, "नो प्रॉब्लेम चल तू घरी." मग घरी आलो, फ्रेश झालो. मी बसले. म्हणले, "अरे थोडंसं बोलायचं आहे." म्हणले, "भूक लागलेली थांब तू इथे थांब मी पटकन काहीतरी जेवण बनवते." मी पटापट पोळी भाजी केली आणि तो तोपर्यंत फ्रेश झाला. म्हणजे पण हे सगळं मी टीव्हीचा मोठा आवाज वगैरे लावून करत होते, की कुठेतरी घरात वाटू दे कोणीतरी आहे, माणसं आहेत. माझा नवरा आला घरात फ्रेश-बीश झाला. बसलो आम्ही. जेवण झालं. रात्रीचे 2:30 वाजले होते. म्हणलं, "सॉरी एवढा लेट मी तुझ्याशी संवाद साधते, पण खूप गरजेचं आहे मला या गोष्टी बोलणं." मला वाटलं, "काय झालं? बाबू तू मला नीट सांग काय झालं?" तर मी त्याला म्हणाले, की "अरे लग्न झाल्यापासून आता वर्ष झालं, खूप ना असं मला निगेटिव्ह फील होतंय घरात. आपल्या घरात पूजा पण झाली लग्नानंतर, सगळं काही झालं. पण कुठेतरी मला निगेटिव्ह फील होतंय, मला त्रास होतोय, मी एकटी राहायला घाबरते." मला म्हणतो, "ठीक आहे, तू लहानपणापासून पण एकटी राहायला घाबरत होतीस ना?" म्हणजे मी एवढी घाबरत नव्हते, कारण माझी फॅमिली होती. मी काळोखाला घाबरायचे त्यावेळेस. पण ठीक आहे, नंतर-नंतर कसं मी इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागले. रात्री-अपरात्री आम्ही बाहेर जायचो, शो वगैरे करायचो. मी ते मग थोडं सगळं म्हणजे भित्रेपणा माझा निघून गेला होता. पण आता पुन्हा मला वेगळाच त्रास होतोय. मी त्याला समजवतेय, सांगतेय. तो मला वेड्यातच काढत होता. "काय नसतं, तू घाबरतेस, तुझ्या मनाचा भ्रम आहे." म्हटलं, "ठीक आहे." म्हणले, "पण माझी एक रिक्वेस्ट आहे, तू रोज लवकर येत जा घरी, रात्र करू नकोस प्लीज. कारण कसं आता मी एकटी नाही राहू शकत. मला होतोय त्रास." म्हणतो, "ठीक आहे, आय विल ट्राय." आणि त्याच्यानंतर मग त्या दिवशी झोपले. म्हटलं, "रिलॅक्स हो, काही होणार नाही, शांत राहा." असे दिवस काही जात होते म्हणजे नॉर्मल. मी कसे आपले म्हणजे खूप विचित्र माझं हे चाललं होतं. सकाळी उठायचं रुटीन चालू माझं. पण घाबरत होतं हां सगळं. घाबरलेली असायची मी. तुम्हाला खरं सांगते माझी कामं हळू बंद होत चालली होती. अ, म्हणजे 2011 एंडिंग होत होतं आलं होतं त्यावेळेस. म्हणजे माझ्या घरात सण साजरे वगैरे मी प्रॉपर करतच नव्हते. घाबरायचे, मी खूप घाबरायचे. म्हणजे मी मोस्टली सॅटर्डे, संडे असे माझ्या पप्पांकडे निघून जायचे, मी आणि माझे मिस्टर. आम्ही जायचो, राहायचो, यायचो. कधी-कधी काय व्हायचं, आम्ही अचानक म्हणायचे, "चल आपण घरी जाऊ." रात्री आम्ही घरी जायचो, सकाळी यायचो. म्हणजे खास रात्रभर भांडुपला राहायचो मी माझ्या पप्पांकडे आणि सकाळी मी यायचे. असं पण कित्येकदा करायचं. तुम्हाला माहिती मला जेवण वगैरे पण येत नव्हतं. वर्षभर तर मी बाहेरचंच जेवण जेवले. म्हणजे कसं मध्ये-मध्ये असं पोळी-भाजी वगैरे मी बनवायचे, नाही असं नाही. पण म्हणतात ना नॉन-व्हेज आयटम वगैरे व्हेज सगळं जमायचं, पण ते जमायचं नाही नॉन-व्हेज वगैरे. तर मी विचार केला की नॉन-व्हेज आणि असं म्हणतात ना की भूत वगैरे असेल तर नॉन-व्हेज घरात बनवल्याने पण त्रास होतो वगैरे. ती पण एक मनात भीती होती म्हणून मी शिकण्याचा पण प्रयत्न केला नव्हता. माझ्या खावंसं वाटलं माझ्या घरी जायचं या बाहेर आम्ही नवरा-बायको जाऊन खाऊन यायचो. असं व्हायचं. पण ह्या सगळ्या गोष्टी होतायत सगळं काही झालं. त्याच्यानंतर माझी कामं पण बंद होत चाललेली.
आणि म्हणजे एखादं डबिंग वगैरे मी करायला लागले. नाटकं माझी चालू होती एखाद-दोन असं. 2012 उजाडलं. त्यानंतर कधीही न माझ्याबरोबर भांडणारा नवरा माझ्याशी भांडण करायला लागला आणि तो मला माझं घर सोडून निघून सुद्धा गेला. मी त्या घरात एकटी राहत होते आणि खूप म्हणजे ती वाईट शक्ती एवढी माझ्यावर हावी झाली होती, की एवढा मला त्रास व्हायला लागला, की मी घरात बसलीये तर मला असं वाटतं कुणीतरी माझ्या बाजूला येऊन बसलंय. अ, मला म्हणजे एकदम संपलेच होते मी. मला जेवणाची हे नव्हती. मी दिवस-दिवस अशी बसून राहायची. कधी-कधी 4-4 दिवस मी एका जागेवर हलायचे सुद्धा नाही. मी पूर्ण घर माझं बंद करून ठेवलं होतं. खूप मानसिक त्रास होत होता मला. मी कधी माझ्या घरी फोन वाजायचे माझे, मी उचलायचे नाही. मी खूप म्हणजे संपलेच होते मी पूर्ण. अचानक कधी माझ्या घरात असं मी बघते, तर मला असं वाटतं गॅस चालू आहे. त्याच्यानंतर कुणीतरी झपकन असं जातंय, कुणीतरी मला ढकलतंय आणि मी झोपली असताना कुणीतरी माझ्या अंगावर अश्लील चाळे करतंय. असं म्हणजे विचित्र असे मला अनुभव येत होते आणि या सगळ्या गोष्टीची भनक माझ्या घरच्यांना लागली, माहेरच्या माणसाला. त्यामध्ये त्यांनी मला खूप सहकार्य केलं. माझी माहेरची माणसं आली. त्यांनी मला विचारलं ना, की "काय झालंय?" सगळं त्यांना मी समजावून सांगितलं. मग त्यांनी मला अजमेरला नेलं, मीरादातारला नेलं. बरेच देवस्थानं आम्ही केली आणि कुठेतरी मला असं थोडं रिलॅक्स व्हायला लागत होतं, की आता कुठेतरी मी शांत होतेय. पण आणि ज्या लोकांना माझ्याविषयी त्रास होत होता, म्हणजे मी आणि माझं लग्न हे ज्यांना पटलं नव्हतं, अशा 2 व्यक्तींची माझ्यासमोर नावं सुद्धा आली होती. पण त्याला खूप उशीर झाला होता. तोपर्यंत माझं घर मी सोडलेलं होतं. माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये डिव्होर्स झाला होता. माझा नवरा मला सोडून गेला होता आणि मी पूर्ण संपले होते.